देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. आजचा सुंदरसा समय त्याने आमच्या जीवनामध्ये पुन्हा एक वर दिला. ही त्याची दया आहे, त्याची कृपा आहे की तो त्याच्या लोकांची प्रतिदिवशी त्याच्या वचनाद्वारे भेट घेतो. आणि हा आमच्याकरिता एक महान आशीर्वाद आहे की आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन आत्म्याने आणि खरेपणाने त्याचं गौरव करावं. कारण की परमेश्वराचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की प्रभू या दिवसांमध्ये आपल्या वचनाविषयी फार गांभीर्याने आम्हाशी बोलत आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं, येणारा येईल तो विलंब करणार नाही. आणि ज्या परमेश्वराच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत तो फार लवकर आमच्या डोळ्यासमोर राहील. कारण की देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जे लोक त्याच्या दयेचे भुकेले आणि तहानेले आहे, बघा बायबलमध्ये त्या लोकांना तृप्त करण्याचं अभिवचन दिलेलं आहे ज्यांच्यामध्ये भूक आणि तहान आहे. भूक आणि तहान असल्याशिवाय तुम्ही देवाला संतुष्ट करू शकतच नाही. कारण की बायबल आम्हाला फार सुंदर प्रकारे या दिवसांमध्ये काही गोष्टींचं मार्गदर्शन करत आहे. या दिवसांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे की देवाची उपस्थिती त्याच्या लोकांबरोबर युगानयुग असते. पण विषय असा आहे, फरक हा आहे की आम्ही तो विश्वास करण्याकरिता आमच्या मनाला अजूनही तयार केलेलं नाही. बायबल सांगतं, प्रार्थना अद्भुत गोष्टींची चावी आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे मोटरसायकल असेल, तुमच्याकडे कार असेल, जेही व्हेइकल तुमच्याकडे असेल, ज्याचं वापर तुम्ही प्रवासाकरिता करतात, त्या प्रत्येक गोष्टींमध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला काहीतरी शिकवतं. बघा, प्रभूने जेव्हा शिष्यांना काही गोष्टी दाखल्याच्या द्वारे प्रकट केल्या, त्यांना शिकवल्या, तर प्रभूने काही अशा रॉकेट सायन्सवाल्या किंवा अशा अद्भुत गोष्टी जे त्यांच्या डोक्यातही आल्या नाही अशा गोष्टी नाही सांगितल्या. त्याने अवतीभोवती चालू असणाऱ्या गोष्टींकडे पाहून त्यांना त्या साध्या रीतीने त्यांना त्या गोष्टी शिकवल्या. आणि त्याच गोष्टी या दिवसांमध्ये प्रभू आम्हाला शिकवत. प्रेज द लॉर्ड. ती गोष्ट जी आहे ना, फार गांभीर्याने आम्हाला या दिवसांमध्ये शिकायचं आहे. पुष्कळ लोक आहेत ते येतात चर्चमध्ये आणि म्हणतात, पाळक साहेब आम्हाला आशीर्वाद मिळतील कधी? तुम्ही तर म्हटले होते प्रभू तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल, अजून उत्तर नाही आलं, काय झालं? प्रभू काय झोपलेला आहे काय? फार लोकांचा प्रश्न आहे. आणि काही लोक आपल्या आशीर्वादांपासून वंचित आहे. कदाचित त्यांना आरोग्य मिळालेलं नाहीये, त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली नाहीये, त्यांच्या अपेक्षा होत्या की त्यांना चांगलं वधू किंवा त्यांना चांगला वर मिळावा, परंतु तेही मिळालेलं नाहीये. त्यांना चांगली नोकरी, त्यांना त्यांचा व्यवसाय जो आहे त्यामध्ये त्यांना अजूनही आशीर्वाद मिळाले नाही. पुष्कळ साऱ्या अशा गोष्टी आहेत जे त्यांना हवं आहे ते त्यांना भेटलं नाही. आणि न भेटल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये ते देवाच्या त्या आशीर्वादांपासून, ज्या अब्राहमाला देवाने दिलेला आहे, मी तुला आशीर्वादित करीनच करीन, पण तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना आशीर्वादित करील. बघा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. आणि काही लोक आशीर्वादित होतात आणि काही लोक होत नाही. जे लोक होत नाही त्याच्या पाठीमागचे कारण आज आम्हाला बघायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे ते टीचिंग आहे. जास्तीत जास्त 1-2 गोष्टी मी तुम्हाला शिकवल, कारण की जास्त जर गोष्टी आम्ही शिकलो तर आमच्या डोक्याच्या बाहेर ते जात आहे ना. एक रेफरन्स आम्हाला जर दिला, एका वचनातून आम्हाला जर शिकवण्याचा प्रयत्न केला तर त्या वचनांवर आम्ही टिकून राहू शकतो. परंतु अशी भरमसाठ वचनं जर काढली आणि त्या वचनाद्वारे जर आम्ही एकमेकांना बोध करायला लागलो आणि हे वचन काढा, ते वचन काढा, हे असं करा, ते तसं करा, ती लिंक लागत नाही आमच्या डोक्यामध्ये, आम्हाला आठवत नाही अरे काय सांगितलं होतं. म्हणून देवाचं पवित्र वचन जे आहे ते अतिशय साध्या आणि सोप्या रीतीने देवबापाने आम्हाला दिलेलं आहे, याकरिता की आम्ही त्याचं आत्मचिंतन करावं, आम्ही त्याचं मनन करावं, आणि मनन केल्यानंतर त्याचं जीवनामध्ये लागूकरण करावं. लागूकरण केल्यानंतर ते वचन जे आहे ते फलवंत होईल, आणि फलवंत झाल्यानंतर देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्ही निश्चित रूपी पाहू. आमेन. या अगोदर आम्ही वचनामध्ये जाऊ त्या अगोदर आपले शेजारच्यांना त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघा, त्यांना सुंदरसं हास्य द्या, त्यांना म्हणा आज अद्भुत रीतीने प्रभू तुमच्या बरोबर बोलेल. हा, त्यांना विश्वासाने सांगा. बघा, तुमचा विश्वास जो आहे ना, हे बघा हावभावावर सुद्धा विश्वास असतो. उतरलेल्या तोंडाने जर सांगाल तर मला तरी असं वाटतं की कंटाळवाना चेहरा घेऊन देवबाप तर कोणाशी बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. यहोशुआ तोंड पाडून बसला होता, माहिती ना. आणि तुम्हाला काय वाटतं, प्रभू त्याच्याकडे आला असेल आणि त्याला असं म्हटलं असेल का, हे बाळा उठणार,
खंबीर हो, हिम्मत धर ना थोडीशी. हे बघ नियमशास्त्र दिलेलं आहे, यहुद्यांसाठी दिलेलं. हे नियमशास्त्र वाच, अरे वाच. प्रभू त्याला ताडना करतो तिथं, तो त्याला रागवतोय. का म्हणतो तो त्याला? उठ, खंबीर हो, हिम्मत धर. आम्ही जर रडत बसलो, मुळमुळ रडत बसलो, नुसतं रडत बसलो, तर आम्हाला एकदा दोनदा लोक पाहतील, तिसऱ्यांदा चारदा, 5 वेळा 10 वेळा पाहतील, 11 वेळेस ते किती रागवतील बरं. तुम्ही रागवले का नाही? चला तुमचे लेकरं रुसले तुमच्यावर, सकाळी नाही जेवले, ठीक आहे, तुम्ही म्हणता काय हरकत नाही. दुपारी नाही जेवले, आता आई बापाची काळजी असते. रात्री ते जर म्हटले हे मला नाही जेवायचं, तोंड फुगून बसले, तुम्ही काय करा? उठ लवकर, ताटावर बस, नाही तर तिकडे येऊ का? एवढं म्हटलं का लगेच गपचूप उठून आम्ही जेवायला लागतो. प्रेज द लॉर्ड. तर आम्हाला त्या विश्वासाने त्यांना सांगायचं आहे. तुम्हाला हे बघा, आम्ही चर्चमध्ये येतो पाळकाला भेटायसाठी नाही येत, आम्ही आमच्या लोकांना भेटायसाठी नाही येत, आम्ही प्रभू येशूला भेटायला येतो. पहिली गोष्ट आमच्या डोक्यामध्ये ही असली पाहिजे, सकाळी उठल्या मला तर माहित नाही किती लोक येणाऱ्या रविवारची वाट पाहत असतात, पण फार असे कमी लोक आहेत जे रविवारची वाट पाहतात, कारण की त्यांना माहित आहे मी जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये जाईल, पहिल्यांदा मी जसा प्रवेश करील, माझा प्रभू माझ्या समोर असेल. हालेलुया. आणि ती उत्कंठा, ते प्रेम, ते त्या ठिकाणी देवाप्रित्यर्थ असणारी ओढ आम्हाला आमच्या आत्मिक जीवनामध्ये मजबूत करते. तर त्यांना म्हणा, विश्वासाने म्हणा, आज प्रभू अद्भुत रीतीने तुमच्या बरोबर बोलेल, म्हणून आनंद करा. हालेलुया. आता लक्ष द्या, इकडे गंभीर शिक्षण आहे आजचं, थोडस गंभीर विषय आहे. दुसरे करिन्थकरास दुसरे पत्र पावलाने लिहिलेलं आहे बरं का. आणि करिन्थची मंडळीचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर सगळ्यात घाणेरडी मंडळी सर्वात पवित्र मंडळी बनलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कधी विचार करू शकता का? ज्या मंडळीविषयी असं लिहिलेलं आहे, ज्या मंडळीमध्ये गटबाजी होती. आज पहा मंडळांमध्ये त्या ठिकाणी स्टँडर्ड लोक वेगळे, त्याच्यानंतर आहे ना भाग पाहतात ना तुम्ही, यांचा ग्रुप हे सुटाबुटावाले एका बाजूला राहतात, साध्या कपड्यावाले एका बाजूला असतात, है ना, वडीलधारी जन भलतीकडेच असतात. प्रत्येक आहे ही गटबाजी. पावलाने त्या ठिकाणी ताडना केली, त्यांच्या तोंडावर तो बोलला तुमच्यामध्ये गटबाजी आहे. त्याच्यानंतर पुष्कळ साऱ्या अशा गोष्टी होत्या ज्या अयोग्य होत्या, आणि तो ताडना करतो, तो त्यांना त्या ठिकाणी सांगतो हे चुकीचं आहे आणि तुम्ही देवाचा क्रोध आमच्यावर ओढवाल, या गोष्टींना तुम्हाला सोडवायचं आहे. आणि तीच मंडळी ज्याच्याविषयी ताडना केली गेली, सर्वात घाणेरडी मंडळी तिला म्हटलं गेलं, तीच मंडळी बायबलमध्ये सर्वात पवित्र मंडळी म्हटल्या गेली. प्रेज द लॉर्ड. आणि या मंडळीविषयी आज संत पाऊल जे आहे ते काहीतरी म्हणतो, त्यांना शिकवत असताना, तो आपले अनुभव त्यांच्यासोबत वाटत असताना तो एक वचन त्यांच्यासोबत शेअर करतो. आपण वाचूया पाऊलाचे करिन्थकरा दुसरे पत्र याचा 12वा अध्याय. आणि त्याचं 9वं वचन जे आहे ते आम्हाला त्याकडे आज लक्ष लावायचं आहे. कुणी वाचाल का? बस बस बस. प्रेज द लॉर्ड. देवबाप काय म्हणाला? परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे. म्हणा माझ्या पाठीमागे, म्हणा प्रभूने म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे. हालेलुया. गॉड्स ग्रेस इज सफिशियंट फॉर अस. पुढे या, जागा आहे भरपूर, मोकळं बसा. तुम्ही नका पाहू मागे, तुम्ही माझ्याकडे पहा. बघा मी इथे उभा आहे. प्रेज द लॉर्ड. मी विनंती करील, कुणी जर उठून बाहेर जातं तर त्याचं काही वैयक्तिक काम असेल, तुम्ही त्याच्याकडे पाहून असं बघत नका जाऊ. तुमची मान जी आहे ना, हे बघा, घुबड माहिती आहे का तुम्हाला? असा एकच मेव प्राणी आहे ज्याची मान जी आहे ना 360 फिरतो. 360 म्हणजे सर्कल, गोल, पूर्ण गोल आहे ना, 360 डिग्रीज ना, 180 360 ना, तर ते पूर्ण गोल फिरतं ते.
तर आपल्या मानेला त्रास देऊ नका. बायबल आम्हाला काय सांगतं? आमचे नेत्र केवळ ख्रिस्तावर पाहिजे. ज्या लोकांचे नेत्र ख्रिस्तावर आहे तेच प्रकाश पावतील, त्यांची मुखे कधी लाजेने काळवणार नाही. पेत्राने इकडं तिकडं पाहिलं. पेत्र प्रभूकडे चालता चालता हवा आली, त्याने इकडं पाहिलं, इकडं पाहिलं, आणि जसा त्याने पाहिलं तशी गटांगळी खाल्ली. प्रेज द लॉर्ड. प्रभूने त्याला हात काढून हात दिला वरती. हे बघा, नजर हटी दुर्घटना घटी असं रस्त्यावर पुष्कळ वेळा लिहिलेलं असतं. तसंच मी तुम्हाला सांगेल, चर्चमध्ये नजर हटी दुर्घटना घटी म्हणजे जे वचन आज तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या जीवनात लागूकरण होणार आहे, त्या वचनापासून तुम्ही परावृत्त होऊन जर तुमचं नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच आहात. प्रेज द लॉर्ड. कारण की बायबल जे आहे ते आम्हाला अद्भुत रीतीने देवबापाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या प्रेमा खातीर आम्हाला त्याचं पत्र त्याने त्याला दिलेलं आहे, याकरता की आम्ही शिकावं की प्रभू आमच्यावर किती प्रेम करतो. इथे लिहिलेलं आहे की परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. निर्बलता, अशक्तपणा म्हणजे निर्बलता. प्रेज द लॉर्ड. मग आज देवाचं पवित्र वचन याविषयी आम्हाला काय सांगत आहे? पहिलं कारण आम्ही या दिवसांमध्ये बघू की आमची निर्बलता परमेश्वराची ताकद आहे. तुमचा अशक्तपणा परमेश्वराची ताकद आहे. मग देवाचं पवित्र वचन या ठिकाणी काय सांगतं की माझी शक्ती जी आहे ती अशक्तपणातच काय होते? पूर्णतेस येते. प्रेज द लॉर्ड. मग आम्हाला हे जाणायचं आहे की पौलाने या ठिकाणी जे वचन लिहिलेलं आहे की तो म्हणतो की परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतं की प्रभू म्हणतो माझी कृपा तुला पुरे आहे. पण देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये आम्हाला गरजेची आहे, कारण की आमच्या निर्बलतेमध्येच परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. तुमची निर्बलता देवाची ताकद आहे. पण या पुढची गोष्ट सांगू का? तुमची कमजोरी सैतानाची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल निर्बलता आणि कमजोरी दोन्ही एकच झालं, नाही, वेगळं वेगळं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला शिकवतं तुमची निर्बलता परमेश्वराची ताकद आहे, पण तुमची कमजोरी सैतानाची ताकद आहे. निर्बलता काय आहे? निर्बलता ती गोष्ट आहे जी तुम्हाला बाय बर्थ मिळालेली आहे, जन्मापासून मिळालेली आहे. कदाचित अशी एखादी परिस्थिती आहे ज्यामुळे तुम्ही निर्बल झाले, हतबल झाले, तुम्हाला समजत नाहीये काय चालू आहे. ज्याविषयी देवाचं पवित्र वचन आम्हाला उदाहरण दाखल शिकवतं. एक मुलगा होता, छोटा वर्षाचा, एक असेल 10-1 वर्षाचा, आणि त्याचे वडील आहे. त्याच्या घरामध्ये त्याला ऑलरेडी 2 भाऊ आहे, 3 लेकरं आहे, वडील आहे. वडिलांना पगार आहे 8,000. लेकरांची अपेक्षा आहे की बापाकडे पाहतात जेव्हा ते शाळेला जात असतात, शाळेला जात असताना ते कॉन्व्हेंट स्कूल पाहतात. कॉन्व्हेंट स्कूल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असेल, इंग्लिश मीडियम स्कूल, खूप दिसायला चांगली दिसते. लेकराला वाटतं की मी त्या ठिकाणी शिकावं, परंतु बाप जो आहे घराचे बिल भरतो, घराचं लाईट बिल आहे, त्याच्यानंतर घराच्या सर्व गोष्टी आहे, किराणा आहे, कपडा लत्ता आहे, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या 8,000 त्या ठिकाणी पुऱ्या होत नाही. परंतु कष्ट करत आहे, लेकरांसाठी तळमळ करत आहे. पण लेकरांची इच्छा आहे की आम्हाला कॉन्व्हेंट स्कूल मध्ये जायचं, आम्हाला चांगले शिकायचं आहे. बापावर ओझा आहे ना भरपूर. लाईट बिल भरू का किराणा भरू का जगा त्या ठिकाणी घरामध्ये लागणाऱ्या संसार उपयोगी त्या ठिकाणी वस्तू आणू का लेकरांना कपडे घेऊ का, काय पुष्कळ साऱ्या गोष्टी आता तुम्ही त्या फेज मधून गेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही एक निर्बलता घेऊन जेव्हा आम्ही चालतो तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतो की ज्या लेकराची इच्छा आहे की बापाचा पगार 8,000 आहे, पण त्या लेकराला वाटतं की मला चांगलं शिकायचं आहे. पण जेव्हा या गोष्टी आम्ही देवासमोर ठेवतो तर प्रभू आम्हाला काय म्हणतो माहितीये का? तुझी निर्बलता माझी ताकद आहे, कारण की तुझ्या 8,000 मी असा आशीर्वादित करेल, तुझं 1 लेकरू काय तुझे 3 लेकरं चांगल्या शाळेमध्ये शिकतील आणि उंच ठिकाणी ते कामाला लागतील. हालेलुया. आज आम्ही स्वतःला निर्बल केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी त्या कमजोरीमध्ये स्वतःला एवढं त्या ठिकाणी अडकवलेलं आहे की आम्हाला पुढे काय करावं ते समजत नाही. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की प्रभू म्हणतो मी हे करू शकतो.
तुम्ही जर पाहिलं ना तर मला त्या गोष्टी फार आश्चर्यकारक करतात की प्रभूने त्या ठिकाणी त्या लोकांना पाहिलं, मोठा लोकसमुदाय प्रभू समोर आला, 5,000 लोक तर फक्त पुरुष होते, त्यांचे स्त्रिया त्यांचे लेकरं तर वेगळेच होते, आणि बायबल आम्हाला सांगतं या लोकांना पाहून प्रभूला खळबळा आला आणि प्रभूने त्या ठिकाणी शिष्यांना म्हटलं की यांच्या भोजनाची व्यवस्था करा, जेवणाची व्यवस्था करा. प्रेज द लॉर्ड. आणि जेवणाची व्यवस्था करण्याचं सांगितल्यानंतर परमेश्वराचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की त्या ठिकाणी फिलिपाला, आता फिलिप चांगला मॅथमॅटिशियन होता, काय हिशोब एकदम खतरनाक होता, आणि तो काय म्हणाला प्रभूकडे, प्रभू अरे 200 रुपये जरी, 200 दिनार, 200 रुपयांच्या भाकरी सुद्धा यांना जर त्या ठिकाणी वाटल्या तर त्या सुद्धा तुकडे तुकडे करून वाटूनही त्या कमी पडतील. प्रेज द लॉर्ड. आता 2023 वर्षांपूर्वी 200 रुपयाची किंमत काय असेल बरं? प्रेज द लॉर्ड. हे जुने लोक आहेत बसलेले, ते जायचे बाजारांमध्ये, ते अनुभव सांगता मला खूप आवडतो त्यांचा अनुभव. ते म्हणायचे अरे आमच्या वेळेला आम्ही जायचो बाजारामध्ये, 1 रुपयामध्ये पिशव्या 2-2 अशा भरायच्या, 2-2 पिशव्या भरून अजून सामान आम्ही घेऊन यायचो, लेकरांना द्यायचो, आणि त्याच्यामध्ये आम्ही समाधानी होतो. आम्ही जेव्हा लहान होतो ना, 100 रुपयाची नोट आम्ही मोठ्या मुश्किलीने पाहायचो. 100ची नोट अशी पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटायचं अरे बापरे, आम्ही एखादा खजानाच पाहिला की काय. किती लोकांनी ती 100ची काळी नोट पाहिलेली? काळ्या कलरची नोट आहे, काळ्या कलरची सगळ्यात आहे ना, ती नोट पाहिली का म्हटलं अरे काय खजानाच पाहिलं की काय असं वाटायचं. आता विचार करा 2023 वर्षांपूर्वी त्या 200 रुपयाची काय किंमत असेल. आणि तो फिलिप म्हणतो की 200 रुपयाच्या भाकरी जरी यांना आणून दिल्या तरी त्या सुद्धा कमी पडतील, परंतु प्रभूने त्या ठिकाणी म्हटलं अरे मग तुमच्याकडे आहे तरी काय. अंद्रिया तिथून आला आणि तो एका पोराला घेऊन आला, छोटं बारकं पोरगं होतं, त्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे होते. प्रभूने काय केलं, ठीक आहे घेऊन. आणि प्रभूने फक्त काय केलं माहितीये का, प्रभूने फक्त आभार मानले आणि सांगितलं काय, याला वाटा. आता ते मासा काढीत राहिले, मासा वाढत राहिले, मासे काढीत राहिले, मासा ते संपणार नाही ना. प्रेज द लॉर्ड. बघा परमेश्वर जेव्हा आभार मानून आमच्या जीवनामध्ये काहीतरी सोपवतो ना, तर त्या गोष्टीला त्या ठिकाणी कधीही झळ बसत नाही, कधीही ती गोष्ट संपत नाही. हालेलुया. जर परमेश्वराने तुमच्या निर्बलतेमध्ये, जर देवाची ताकद, तुमची निर्बलता देवाची ताकद आहे, त्या निर्बलतेमध्ये जर परमेश्वर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पुरवठा करत आहे तर त्या गोष्टीला जगातली कोणतीच ताकद थांबवू नाही शकत. उरल्या किती टोपल्या माहितीये का? 12 टोपल्या उरल्या. प्रेज द लॉर्ड. हैराण करणारी गोष्ट आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की 12 टोपल्या उरल्यानंतर 5 भाकरी आणि 2 माशांमध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी जमलेला असंख्य लोकांचा लोकसमुदाय खाऊन तृप्त झाला. हे केवळ आणि केवळ आमचा प्रभूच त्या ठिकाणी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमचा प्रभू आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये महान गोष्टी देईल. तुम्ही साक्ष देतात ना, अरे आमच्याकडे तर काहीच नव्हतं, आमच्याकडे काहीच नव्हतं, परंतु प्रभूने आमच्या थोडक्यामध्ये त्या ठिकाणी आमचं त्या ठिकाणी भरपूर सारं केलं. तुम्ही साक्ष दिल्या ना की प्रभूने आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आमच्याकडे काही नव्हतं, पेढेही वाटले, सर्वांनी खाल्ले, लक्षात असेल की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही त्या ठिकाणी विश्वासाने साक्ष दिली की आम्ही जेव्हा त्या ठिकाणी आमच्या परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर सर्व धुसर होती, तेव्हा आमच्या निर्बलतेमध्ये आम्ही देवावर विश्वास ठेवला आणि देवाने अद्भुत रीतीने आमचे मार्ग उघडले आणि त्याने आमच्यासाठी त्या गोष्टी केल्या ज्या आमच्या कल्पनेतही आल्या नाही. तुम्ही विचार करा, मागील आठवड्यामध्ये मी शिकवलं, काही आठवड्यांमध्ये मी शिकवलं की त्या ठिकाणी अलिशाने त्या स्त्रीला सांगितलं की दरवाजा लावून घे, आणि तिच्याकडे काय होतं, तेल होतं. ती घडा त्या ठिकाणी त्या तेलाने ओतत राहिली. साऱ्या कॉलनीतले भांडे तिने मागून आणले, साऱ्या गावातले आणले, आणि आणल्यानंतर ते सारे भरले. तुमचं जे थोडकं आहे त्यामध्ये परमेश्वर त्याला बरकत देणारा परमेश्वर आहे. तुमची निर्बलता परमेश्वरासाठी फार महान ताकद आहे. एलिया एका स्त्रीकडे गेला. एलिया स्त्रीकडे गेल्यानंतर तो तिथे जाऊन तिच्याकडे जाऊन काय म्हणाला माहितीये का? तो तिला काय म्हणाला, मला भाकर बनवून आण. बरोबर ना, असंच आहे का नाही? भाकर बनवून आण ना. तिच्याकडे ती काय म्हणाली का, बाबा अरे शेवटच्या भाकरीचं पीठ आहे, माझं लेकरू आणि मी ते खाईल आणि काय होईल, मरून जाऊ.
तो म्हणतो ते बाजूला राहू दे, ती पाणी आणायला चालली होती आहे ना, दुष्काळ पडला होता, भयानक दुष्काळ पडला होता, 3.5 वर्षाचा दुष्काळ पडला होता. आणि तो तिला म्हणतो काय, का तू ते सगळं राहू दे, तू काय कर, पहिले माझ्यासाठी काय कर, भाकर करून आण. एलियासाठी ती गेली, तिने जाऊ दे, ती म्हणाली आता काय करावा, जाऊ दे, आता उपाशीच मारावा, काय देवाच्या दासाचा आदर, देवबाप काहीतरी चांगलं प्रतिफळ दे. गेली, तिने भाकर वगैरे केलं, भाकर केली, त्या ठिकाणी दासाला दिली आणि तिने जाऊन पाहती तर काय, जेवढं एवढं पीठ काढलं होतं तेवढंच त्याच्यामध्ये आहे, जेवढं तेल तिने वापरलं होतं तेवढंच त्याच्यामध्ये आहे. आता मला असं वाटतं की त्या ठिकाणी संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत तिच्या मडक्यातलं मडक्यातलं जे काही पीठ आहे ते काही आटलं नाही. ती तिच्याकडे पाहुणे येत असतील, बायबल सांगतं की तिचा दुष्काळ संपेपर्यंत तेवढ्या पिठाने तिच्या संपूर्ण घराण्याचा सुद्धा उदरनिर्वाह केला. घराला सांगितलं, दोघं नाही, आता तिच्याकडे पाहुणे येत असतील ना. दुष्काळ पडल्यावर पाहुणे आले, 2 जण आले, तिने एकाचं पीठ काढलं, दुसऱ्याचं तयार आहे, 2चं त्या ठिकाणी तयार झाली, भाकर खाल्ली, त्यांनी खाल्ली. 10 पाहुणे आले, 10 पाहुणे आल्यानंतर 10 जणांचं त्या ठिकाणी जेवण झालं. आणि 100 जरी आले असतील तर त्या 100ची बरकत प्रभूने दिली होती. वरतून पीठ टाकायची गरज पडली नाही, जे होतं त्यामध्येच देवाने अद्भुत कार्य केलं. म्हणून मी तुम्हाला सांगेल, तुमची निर्बलता देवाची ताकद आहे. हालेलुया. तुम्ही म्हणता नाही आमच्याकडून नाही, आमच्याकडे काही नाही. अरे नाही, देवबापाला आम्हाला त्या ठिकाणी बलशाली बनवायचं आहे, आम्हाला त्या ठिकाणी पराक्रमी बनवायचं आहे. तो आमच्या जीवनामध्ये फार महान कार्य करण्याकरता तयार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी देवाच्या वचनाद्वारे त्या ठिकाणी सांगू इच्छितो, कितीही परिस्थिती बिकट असू द्या, कितीही त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये परिस्थिती गेलेली असू द्या, मी तुम्हाला सांगतो तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये, आमच्या निर्बलतेमध्ये आमची ताकद बनून येतो. आणि जेव्हा तो ताकद बनतो तेव्हा अशक्य गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होतात. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल, तुमची निर्बलता देवाची ताकद आहे, पण तुमची कमजोरी सैतानाची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. इथं लिहिलं ना, देवाची ताकद कधी त्या ठिकाणी प्रत्ययास येते, अशक्तपणामध्ये, निर्बलतेमध्ये. तुमच्या निर्बलतेमध्ये देवाची ताकद जी आहे ती काय होते, दिसून येते. आम्ही गीत गातो ना, बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है तू, यीशु तू है कितना प्यारा, शब्द में कैसे बनाऊ का बताऊ. प्रेज द लॉर्ड. गाणे ऐकता की नाही? प्रेज द लॉर्ड. किती या ठिकाणी असे किती भाऊ बहीण आहेत ज्यांना त्या ठिकाणी एकदा पाठ वाचल्यावर नंतर वाचायची गरज पडत नाही. बरं, एक पाठी म्हणतात ना त्याला. प्रेज द लॉर्ड. आम्ही शाळेत असताना आहे ना, आम्ही स्पर्धा करायचो. एक उत्तर आहे ना, आम्हाला ते मराठीचे उत्तर असायचे, एकदाच वाचायचं आणि ॲज इट इज सांगायचं. तर आम्हाला ती तेव्हा सवय लागली होती. आता ती देवाची कृपाच असेल. प्रेज द लॉर्ड. एकदा वाचल्यानंतर आहे ना, आमच्या डोक्यामध्ये तेच घोळायचं, कारण की आम्ही आजूबाजूला कोणत्याच गोष्टीला डोक्यामध्ये जागा देत नव्हतं. पण आजच्या पिढीचं काय माहिती आहे का, आजच्या लोकांचं काय माहिती आहे का, ते बायबल हातामध्ये घेतात खरे, पण बायबल त्यांच्यामध्ये जातच नाही. तेच बायबलमध्ये घुसत मारतात, नुसते उड्या मारतात, नुसते डुबक्या मारतात. ते डुबक्या मारून मारून एवढे वैतागलेले आहे का त्यांना जे बायबलमध्ये जे वचन बघा, 100 वेळा बायबल मधून जाण्यापेक्षा एकदा बायबलला तुमच्यामधून जाऊ द्या, चांगलं राहील. प्रेज द लॉर्ड. घरातले लोक म्हणतात, ए अरे बायबल वाच ना. तुम्ही म्हणता वाचतो ना, आणि मग तुम्ही काय करता, स्तोत्र काढता. काही लोक त्या ठिकाणी उत्पत्ती वाचता, फॉर्म मध्ये येतात एकदम, हे उत्पत्ती, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, असं एनर्जेटिक वाटतं. देवाने सर्व क्रिएशन केलं, सगळं जसं. मग अब्राहम येतो, नोहा येतो, त्याच्यानंतर आदाम, नोहा, त्याच्यानंतर अब्राहम, त्याच्यानंतर योसेफ येतो, याकोब येतो, इस्रायल येतो, सगळे येतात. सगळे आल्यानंतर मोशे येतो ना. मोशे आल्यापासून आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी खटके उडायला. कधी कधी काही लोकांना विचार येतो, मोशेला कशाला चांगला असतं. निर्गम मधून मोशेने त्यांना काढलं, मग लेवी व्यवस्था येते. लेवी व्यवस्थेमध्ये आल्यानंतर साऱ्या बलिदानाविषयी लिहिलेलं आहे. जसं बलिदान वाचायला लागायला लागलो, त्या ठिकाणी वेगळं वेगळं लिहिलेलं आहे. हे वेगळं करा, ते वेगळं करा, याला तिकडं टाका, त्याला तिकडं काढा, हे वेदीचं असं आहे, हे मेजरमेंट आहे, त्याच्यामध्ये घुसा. आणि आम्ही ते वाचता वाचता म्हणतो, अरे बाप, हे काय चाललंय. आणि त्या दिवसानंतर आम्ही बायबल वाचत. पण असे फार कमी लोक आहेत जे हिम्मत करतात का काय होतं पुढे जाऊ तसे.
हालेलुया. मग ते वाचत वाचत जसजसे पुढे जातात, पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी लेवियानंतर त्यांना काय भेटतं? अनुवाद भेटतो ना, का गणना भेटतो? गणना ना. मग गणनामध्ये नियमशास्त्र आहे, निवास मंडप आहे, त्याची लांबी रुंदी उंची सगळं सगळं हे केलं त्याने आम्ही वेडे होतो. पण जसं आम्ही हिम्मत करून आणखी पुढे जातो, अनुवादामध्ये गेल्यानंतर आम्हाला काय मिळतं माहितीये का? आशीर्वाद मिळतात, देवाचं भय धरणाऱ्या लोकांचे आशीर्वाद. मग आम्हाला थोडं एंथुसियाझम होतो, उत्साह वाटतो. उत्साह वाटून आम्ही त्या ठिकाणी यहोशवामध्ये जातो. यहोशवामध्ये गेल्यानंतर आमचा करेज, आमची हिंमत, आमचं धैर्य वाढतं. कारण की तो असा एकमेव पूर्ण बायबलमध्ये नाही, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकमेव असा एक देवाचा दास झाला ज्याने 12 तास सूर्य दाबून धरला होता वरती. एकाच जागेवर होता तो, हल्ला सुद्धा. प्रेज द लॉर्ड. अजून करेज वाटतं. मग शास्त्र येतात. शास्त्रांच्या कालकिर्दीमध्ये पुष्कळ लोकांनी त्या ठिकाणी पाप केले. इस्रायल लोकांनी देवाच्या विरोधात केले. देवाने त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली, देवाने त्यांना सोडवल्यानंतर त्या ठिकाणी येतं कोण? रूत येते. हे सांगायला गेलं तर उपदेश संपून जाईल. ठीक आहे, तुम्ही वाचा बायबल. बायबल खूप इंटरेस्टिंग आहे. एखाद्या दिवशी मी तुम्हाला सांगेल बायबलचा इंटरेस्ट कसं काय वाढवायचा. हे मी माझ्या बुद्धीने नाही सांगणार, हे वचनाद्वारे, देवाच्या आज्ञाद्वारे सांगेल. कारण की जेव्हा तुम्ही वाचता ना, तेव्हा तुम्हाला एक 5 ते 7 मिनिटाचा माझ्याकडे एक लाईन मी लिहिलेलं आहे, माझ्या याच्यामध्ये नोटबुकमध्ये आहे, ते मला सापडत नाहीये. परंतु मी तुम्हाला सांगेल ना, उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत कसा प्रभू येशू त्या ठिकाणी तुमच्या बरोबर प्रत्येक वचनातून बोलतो. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आमची निर्बलता देवाची ताकद आहे आणि आमची कमजोरी जी आहे ती सैतानाची ताकद आहे. मग ही कमजोरी आहे तरी काय? एखाद्या गोष्टींमध्ये तुम्ही फार परेशान आहे की देवा मला ही गोष्ट पाहिजे, आणि ती गोष्ट तुम्हाला पाहिजे म्हणून काय होईल माहिती आहे का? तुम्ही त्या गोष्टीला तुमची कमजोरी बनवाल आणि तीच गोष्ट घेऊन सैतान काय करेल? तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करेल. प्रेज द लॉर्ड. बरोबर का नाही? सैतान त्रास देतो का नाही? चला उदाहरण देतो. मागच्या वर्षी देवाच्या कृपेने मला गाडी घेण्यासाठी देवाने कृपा दिली. बरोबर. ती मी नाही घेतली, ती माझ्या आईच्या नावावर आहे, ती तिने घेतली, पण ड्रायव्हर म्हणून मला तिने ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती गाडी घेतल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये गाडी जशी घेतली, गाडी एकदम चकचकीत चमकायला, म्हणून सकाळीच उठणार, पाहणार गाडीवर डाग पडले का काय, घेतलं कपडा का लगे पुसला, दिवसाआड गाडी नेली धुवायला, गाडीमध्ये एवढा जीव घातला. आता जसजसं त्या ठिकाणी जीव घालायला लागलो तसतशी गाडीविषयी त्या ठिकाणी असं गाडीमध्ये असं धूळ जरी लागली, कुणी जरी त्या ठिकाणी असा पाय त्या ठिकाणी भरलेला मातीतला पाय जरी ठेवला तर तो उतरल्यानंतर लगेच पटकन पुसून घ्यायचं. कमजोरी ना. जितकं तिला घासायला लागलो तेवढी काळजी घ्यायला लागलो, आणि झालं काय? जेवढं कमजोरी त्याच्यामध्ये जेवढा जीव ओतला. एक आठवडा गेला, दुसऱ्या आठवड्यामध्ये लेकरांनी मस्त गाडी रंगवली. दगड घेतले का मार स्क्रॅच, दगड घेतले का मार स्क्रॅच, अख्खी एक साईड त्यांनी झाकून टाकली. मी म्हटलं अरे झालंच कसं काय? गेलो, परत गेलो, शोरूमला गेलो, सगळं केलं, बफिंग केली, आमकं केलं, सगळं केलं, गाडी चकवण्याचा चकचक करण्याचा प्रयत्न केला. थोड्याफार प्रमाणामध्ये झाली, पण मन काय समाधानी व्हायला नाही. म्हणून काय केलं का, आता म्हटलं काहीतरी वेगळं करावं, म्हणून त्याची कोटिंग वगैरे करून घेतलेलं. जीव नवीन आहे ना. मग मला काहीच दिसत नव्हतं, बाकीचं काही नाही, तिला एवढं हे करायचं. जसा जीव घातला, दुसऱ्या दिवशी निघाल्यानंतर काय माहित कोणाचा धक्का लागला, गाडीचं त्या आरशाच्या लाईटाच्या तिथंच त्या ठिकाणी टिचण्या पडल्या. मी म्हटलं अरे हे काय झालं? थोडस पुढे दिवस चालले, जसा जीव त्या ठिकाणी वाढायला लागला, इथंच गाडी ठोकली. मी म्हटलं अरे काय खरं. त्याच्यानंतर जितकं मी हे करायला लागलो, जितकं मी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आता कमजोरी बनली ना, जितकं आम्ही त्या गोष्टींमध्ये जीव घालण्याचा प्रयत्न करत आहे तितकं तिचं नुकसान होत राहिलं. देवाचं वचन आम्हाला हेच समजवतं की तुमची कमजोरी सैतानाची ताकद आहे. की जेव्हा तुम्ही आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निश्चय घेता की मला या गोष्टींमध्ये माझं सर्वस्व आहे, ही गोष्टी मला पाहिजे, याच्यासाठी मी काही करीन, सैतान तीच गोष्ट तुम्हाला त्रास देण्यासाठी वापरेल. आणि गाडी ठोकल्यानंतर
मी निर्णय घेतला का प्रभू याच्यानंतर मला माफ कर, माझ्या आनंदाचं कारण फक्त तूच आहे, जगाच्या गोष्टींमध्ये माझं काही इंटरेस्ट नाहीये, तू मला सहाय्यता दे. आणि त्या दिवसांपासून गाडीला काहीच झालं. प्रेज द लॉर्ड. तुमची कमजोरी सैतान तुम्हाला त्रास द्यायसाठी वापरतो का नाही? तुम्हाला वाटतं का सैतानाला तुमच्या मनातलं कळतं? सैतानाला तुमच्या मनातलं नाही कळतो. सैतान देवदूत आहे. देवाने थोडी त्याला अधिकार दिला का तुमच्या मनात काय चालू आहे ते त्या ठिकाणी तो जाणे. मग काय प्रॉब्लेम आहे? समस्या कुठं आहे? आम्ही त्याला आमच्या तोंडाने. प्रेज द लॉर्ड. काय करतो आम्ही आमच्या तोंडाने सांग. बघा, तुमची निर्बलता देवाची ताकद आहे, पण तुमची कमजोरी जी आहे ती काय आहे? सैतानाची ताकद आहे. आम्ही आमच्या तोंडाने त्याला सांगतो, आम्ही आमच्या तोंडाने आमची कमजोरी सांगतो आणि त्याला एक संधी देतो. बायबल सांगतं सैतानाला संधी देऊ नका, सैतानाला वाव देऊ नका. मी तुम्हाला सांगतो ती संधी त्याला मिळते, ती संधी तो घेतो आणि तो काय करतो? तुम्हाला त्रास द्यायला लागतो. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला नोकरी पाहिजे आहे आणि तुम्ही सारखे सारखे म्हणत आहे मला नोकरी पाहिजे, नोकरी पाहिजे, नोकरी पाहिजे, त्या नोकरीला तुमची कमजोरी बनवू नका. सैतानाला माहिती आहे, अरे हा आपल्या जीवनामध्ये एकाच गोष्टीमुळे डिस्टर्ब आहे, हा तणावामध्ये आहे, कारण की याला नोकरी नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हटले नोकरी नोकरी नोकरी, तुम्हाला मिळणारच नाही. सैतान तीच गोष्ट घेईल, ती कमजोरी घेऊन तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करेल. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मी पुष्कळ साऱ्या लोकांना पाहिलं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना लेकरांचा आशीर्वाद नाहीये. दिवस राहतात त्यांच्या डोक्यामध्ये लेकरं पाहिजे, लेकरं पाहिजे, लेकरं पाहिजे, लेकरं पाहिजे, लेकरं पाहिजे, इकडं पाहिजे, तिकडं पाहिजे, लेकरं पाहिजे, अमके पाहिजे, तमके पाहिजे. लोक येतात, पाहिजे, काय झालं, काय झालं, काय झालं, लेकरं पाहिजे, लेकरं पाहिजे. तुमची कमजोरी डोक्यामध्ये तेच विचार घेऊन, तेच विचार घेऊन सैतानाला हे माहित आहे, अरे हा इथंच कमजोर आहे, धरा याला. आणि तो विचार घेऊन तो तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करेल. प्रेज द लॉर्ड. मी तर तुम्हाला क्लिअर सांगेल, कोणत्याच गोष्टीला आपली कमजोरी बनवू नका. जर तुम्ही त्या गोष्टींना कमजोरी बनवाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी, तुमच्या समोर सैतानासाठी एक संधी उत्पन्न करेल आणि तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास देईल. प्रेज द लॉर्ड. अरे काही मिळो अथवा न मिळो, तुम्ही निर्णय घ्या ना. प्रभू काही मिळो अथवा न मिळो, परंतु आम्ही आनंदी राहू. जर तुम्ही आनंदी राहाल तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आपोआप ते आशीर्वाद घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. कोणत्याच गोष्टीला आपली कमजोरी बनवू नका. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की परमेश्वराला आम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की आम्ही या जगातल्या सर्व गोष्टी शिवाय राहू शकतो, फक्त आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मी देवाला काय प्रार्थना करतो माहितीये का? हे अशी प्रार्थना खूप कमी लोक करतात. मी देवाला एकच प्रार्थना करतो, प्रभू लोक येतील जातील, वस्तू येतील जातील, आशीर्वाद येतील जातील, परंतु तू जाता कामा नये, कारण की जर तूच गेला ना या गोष्टी काही फायद्याच्या नाही. प्रेज द लॉर्ड. नारायण मामन टिळकर फार सुंदर लिहितात, स्वर्गापेक्षा तू जर तुझा सहवास नाही ना, सहवासाहून तुझ्या मला रे स्वर्गाचे सुख नच मोठे, असं तो म्हणतात ना, की प्रभू तुझ्या सहवासापेक्षा मला स्वर्गाचं सुख सुद्धा मोठं वाटत नाही. का प्रभूच्या सहवासामध्ये जो आनंद आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला उंच करणारा आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट या दिवसांमध्ये सांगेल की आपल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीला आपली कमजोरी बनवू नका. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की परमेश्वर जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देतो ना प्रभू, त्याच्या वेळेला सर्व काही चांगलं. अरे आशीर्वाद कोणाला नाही पाहिजे? तुम्हाला पाहिजे, मला पाहिजे. आरोग्य कोणाला नाही पाहिजे? तुम्हालाही पाहिजे, मलाही पाहिजे. पैसा कोणाला नाही पाहिजे? तुम्हालाही पाहिजे, मला पाहिजे. सर्व गोष्टी ज्या आमच्या गरजांसाठी प्रभूने दिलेल्या आहे त्या सर्व गोष्टी आम्हाला पाहिजे. पण काय आम्ही यापुढे अशी प्रार्थना करतो का प्रभू हे सर्व आम्हाला हवं आहे, पण ते तू ज्या वेळेला दे. प्रेज द लॉर्ड. कशी प्रार्थना केली पाहिजे? आरोग्य, घर, गाडी, बंगला, सर्व आशीर्वाद आम्हाला पाहिजे, पण इथंच थांबू नका. प्रभू हे आम्हाला सर्व पाहिजे, आमच्या गरजा आहे. आणि काय म्हणायचं पुढे? इथंच न थांबता प्रभू हे सर्व देशील तर तुझ्या वेळेला दे, कारण की बायबल आम्हाला सांगतं गॉड्स टाइम इज द परफेक्ट टाइम. देवाचा वेळ हा परफेक्ट आहे, एकदम बेस्ट आहे.
जर परमेश्वर त्याच्या वेळेला आम्हाला जर चांगल्या गोष्टी देतो, तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अशा गोष्टी करील ज्या त्याने आजपर्यंत केलेल्या नाहीत. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू आशीर्वाद देतो ना, तर ते आशीर्वाद तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जर देवबाप तुम्हाला आशीर्वाद देतो ना, तर ते आशीर्वाद जगातल्या सर्व गोष्टींपेक्षा अद्भुत असतील, ते युनिक असतील, त्याच्यासारखे आशीर्वाद नसतील. आणि जेव्हा परमेश्वर तुम्हाला सुख देतो ना, तो त्याच्यामध्ये दुःख भेसळ करून देत नाही. तुम्हाला नाही दिलं देवाने दुःख, आणि दुःख दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रभू सुख दिलं, आणि सुखामध्ये तो दुःख कशाला घालून दिलं. प्रभू म्हणतो नाही, मला असंच वाटलं म्हणून मी दिलं. नाही, जेव्हा प्रभू दुःख देतो, सुख देतो ना, त्याच्यामध्ये दुःख नाही मिळवत. हे क्लिअर लिहिलेलं आहे. बायबल आम्हाला त्याविषयी त्या ठिकाणी सांगतं. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की प्रभू जेव्हा सुख देतो ना, त्याच्यामध्ये तो आम्हाला सर्व गोष्टी देतो. सुख, आनंद, शांती, सर्व प्रकारची भरभराट तो देतो. कारण की त्याने आम्हाला वायदा केलेला आहे की मी तुला आशीर्वादित करीनच करीन, तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना आशीर्वादित करीन. येस आमेन. एक उदाहरण देतो. एक भाऊ कंपनीत कामाला होता, विश्वासणारा होता. है ना, विश्वासणारे लोक. आता त्याने पाहिलं कंपनीमध्ये साऱ्या लोकांची घरं झाली. साऱ्या लोकांची घरं, अरे सगळ्यांचे. याला विचारलं काय, अरे काय नाही, घराचं ओपनिंग आहे. कुठं घेतलं घर, अरे नाही बांधलं घर. शेजाऱ्यांनी घराचे कामं काढले, रिनोव्हेशन करायला लागलं. याला आता याची बायको घरी आल्यानंतर कटकट घालायला लागली. का हो, त्यांना घर आहे, मग आपल्याला घर कधी येईल. है ना, आजकाल लोकांना वाटतं घर म्हणजे घर, गाडी बंगला म्हणजे सर्व आशीर्वाद आहे. अरे नाही, त्या तुमच्या गरजा आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, या पृथ्वीवर ज्या मिळणाऱ्या आहे, जे तुमच्याकडे घर आहे, तुमच्याकडे गाडी आहे, जे बंगला आहे, पैसा आहे, जे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहे, त्या सर्व तुमच्या गरजा आहे. ते तुमचे आशीर्वाद नाहीये. आणि ती बहीण आपल्या पतीला प्रति दिवशी म्हणायची, का हो त्यांना घर आहे, आपल्याला का बरं घर नाहीये, चला ना काहीतरी करू ना, आपण आपल्यासाठी घर बांधतो. तो म्हणाला मग ठीक आहे, चला आपण बँकेतून कर्ज घेऊ. बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेला म्हणाले आम्हाला कर्ज पाहिजे. ते म्हणाले हा भेटेल ना तुम्हाला, डॉक्युमेंट द्या. आता हे म्हणाले आमच्याकडे डॉक्युमेंट तर नाहीये. बँक म्हणाली मग तुम्ही एजंटकडे जा. एजंटकडे गेले. एजंटने सांगितलं की बाबा असं असं चुकीचे 2-3 कागदपत्र आम्ही तयार करू, त्याचे पैसे तुम्ही आम्हाला द्या आणि मग तुम्हाला लोन मिळून जाईल. आणि ते त्या ठिकाणी तयार झाले. विश्वासणारे लोक चुकीचे कामं करायला तयार होता, कारण की लोभ अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये भले भले लोक त्या ठिकाणी आपला इमान विकून टाकतात. प्रेज द लॉर्ड. चुकीचे कागदपत्र सांगितले, त्यांनी तयार केले. तयार केल्यानंतर गेले, बँकेकडून एक मोठी रक्कम मिळाली. एक प्लॉट घेतला, अर्ध्या प्लॉटवर घराचं काम चालू केलं, अर्धा प्लॉट तसंच ठेवला. आणि चालू केल्यानंतर त्या ठिकाणी आता घराचं काम तर चालू झालं, परंतु मध्येच पैसे संपले. आणि मग घराचं काम त्या ठिकाणी साचा उभा राहिला, ना त्याला खिडक्या आहे, ना त्याला दारा आहे, ना त्याला काहीच आहे. आणि त्या ठिकाणी मग ते म्हणाले आता तर घर त्या ठिकाणी राहिलं. आता लेकरांना घरामध्ये जर घेऊन गेलं तर काय होणार. त्या ठिकाणी पाऊस येणार, पावसाचं पाणी सारं घरामध्ये येणार. त्याच्यानंतर काहीतरी करावं लागेल म्हणून त्यांनी काय केलं, का इकडच्या तिकडच्या लोकांकडून त्या ठिकाणी उसनवारीने पैसे घ्यायला सुरुवात केली. पैसे घ्यायला सुरुवात केल्यानंतर बँकेचे हप्ते भरायला लागले, यांचेही व्याजाने पैसे द्यावे लागत आहे. सर्व गोष्टींमध्ये आता चिडचिड व्हायला लागली. म्हणून त्यांनी निर्णय घेतला का आता याने काही भागाना नाही, घरामध्ये त्या ठिकाणी खर्चाला पैसे राहणार नाही, त्या ठिकाणी खायचे बांधे व्हायला लागले. आता काय करू, आता आपण एकदाच अशी एक रक्कमी त्या ठिकाणी मोठी अमाऊंट घेऊ आणि साऱ्या लोकांचं देणं जे आहे ते देऊन टाकू. परत गेले, एक रकमी सगळी गोष्ट घेतली. आता दांडगी रक्कम घेतल्यानंतर व्याजही तसंच लागणार ना. साऱ्या लोकांचे देऊन टाकले, साऱ्या लोकांचे देऊन टाकले, पण व्याजाची रक्कम त्या ठिकाणी वाढली. आता पैसे भरता भरता फार नाकीनं आले. पाहुण्याकडून, काकाकडून, मावशीकडून, मामाकडून, अक्काकडून जेवढे लोक भेटले साऱ्याकडून पैसे मागू मागू घेतले, तरी बी त्या ठिकाणी हप्त्याची रक्कम फेडल्या जायना. शेवटी अशी वेळ आली, घरातलं सामान विकायची वेळ आली. मग गाडी विकली, मग कपाट विकलं, मग हे विकलं, ते विकलं. विकल्यानंतर त्या ठिकाणी आता काहीच नाही राहिलं. हप्ता तर भरायचा आहे, हप्ता भरायचा आहे म्हणून काय केलं, शेवटी भावाने काय केलं, घर जे बांधलं होतं ते विकून सुद्धा त्याच्यावर लाखांचं कर्ज तसंच राहिलं. प्रेज द लॉर्ड. घर पाहिजे, घर पाहिजे, घर पाहिजे, घर पाहिजे. एका डोक्यात खटका पडला आणि त्या खटक्याने त्याला कर्जबाजारी केलं. प्रेज द लॉर्ड.
मी तुम्हाला सांगितलं, जर परमेश्वर सुख देतो तर त्याच्यामध्ये तो दुःख नाही मिळवीत. जर परमेश्वर तुम्हाला ज्या गोष्टी देणार आहे तर तो तुम्हाला कर्ज घेण्याची गरजच येऊ देणार नाही. तो त्याच्या भांडवलातून तुम्हाला पुरवेल. तुम्हाला फक्त इमानदार राहायचं आहे. सिंपल गोष्ट आहे. तुमचं वचन, देवाचं पवित्र वचन सांगतं की परमेश्वराचं सामर्थ्य जे आहे, परमेश्वराचं ताकद जी आहे ती आमच्या निर्बलतेमध्ये त्या ठिकाणी सिद्धीत जाते. आमची निर्बलता देवाची ताकद आहे, आमची कमजोरी सैतानाची ताकद आहे. त्या कमजोरीला सैतान वापरतो आणि आम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये काही खटके उडतात. त्याच्या बायकोच्या मनामध्ये आणि त्याच्या मनामध्ये एकच आहे, जर सर्वांचे घर झाले तर आमचे का नाही? अरे तुम्हाला आशीर्वाद पाहिजे तर त्या गोष्टींना तुम्ही आपली कमजोरी का बनवू देता? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एखाद्या गोष्टीला जर तुम्ही आपली कमजोरी बनवली तर मी तुम्हाला सांगतो, दुष्ट तुम्हाला त्याच्या जाळ्यामध्ये फसवील आणि तुम्हाला त्या ठिकाणी तो त्रास द्यायला सुरुवात करेल. मी तुम्हाला सांगतो, प्रभू जेव्हा देतो ना तो सर्व गोष्टींमध्ये चांगुलपणाच देतो. मी तुम्हाला सांगतो, कर्जामध्ये जे लोक कर्जामध्ये चालणारे लोक असताना त्यांचे तोंड मी कधीच आनंदी पाहिलेले नाही. ते असे फिरायला जरी गेले ना त्यांचे तोंड असेच राहतात. कसे दिले कांदे? त्या व्यापाऱ्याचे मूड जातो त्यांचं तोंड पाहून. बरोबर आहे. हे ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांना मजकडे आम्ही तुम्हाला विसावा दिला. त्यांच्या पाठीवर फार मोठं ओझं टाकलंय कर्जच. प्रेज द लॉर्ड. मी देवबापाच्या नावाला फार धन्यवाद देतो. मी देवबापाला त्या ठिकाणी वारंवार विनंती करतो, प्रभू आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला घेण्याची वेळ येऊच देऊ नको, आम्हाला देणारच बनव. हा ठीक आहे, नाही मिळालं ना आम्ही वाट पाहू, काय हरकत नाही. प्रभू तुझ्या वेळेला जे देशील ते उत्तम देशील, काही गरज नाहीये. लोकांकडे सगळं आहे पण आमच्याकडे ख्रिस्त आहे. प्रभू आमच्या वेळेला जेव्हा देतो ना तर त्या ठिकाणी तो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख मिळवत नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही, कोणत्याही प्रकारच्या गोष्टी देत नाही. अरे मागच मी त्या ठिकाणी भुलेगावला गेलो गायकवाड परिवारामध्ये. त्यांनी मला साक्ष दिली की जेव्हा प्रभू मध्ये नव्हतो ना आम्ही, तर आमच्या जीवनामध्ये असं त्या ठिकाणी आमच्या शेतामध्ये काहीच उत्पन्न नव्हतं. लोकांचे चांगले व्हायचे, आमचं होत नव्हतं. आणि त्यांनी साक्ष दिली की यावेळेस आम्ही सुरुवातच अशी केली की आम्ही प्रार्थना करायचो, प्रत्येक काम करायचंय, प्रार्थना करा, प्रभू तू याला त्या ठिकाणी मशागत करणार आहे. आणि त्यांनी सांगितलं आजूबाजूच्या लोकांपेक्षा जास्त काही पटीने अधिक त्यांना देवबापाने उत्पन्न दिले. प्रभूच्या वेळेची वाट पाहायची आहे. जेव्हा प्रभू सुख देतो ना त्याच्यामध्ये तो दुःख नाही मिळवत. हालेलुया. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगुलपणा उत्पन्न करतो. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, कोणत्याच गोष्टीला आपली कमजोरी बनवून त्या ठिकाणी ठेवू नका. कारण की देवाचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यामध्ये दुःख नसतं, त्याच्यासारखे आशीर्वाद नसतं. आणि जे आशीर्वाद प्रभू आम्हाला देतो ते आमच्या जीवनामधून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आमेन. म्हणून देवाच्या वेळेची वाट बघा. आपल्या शेजाऱ्यांना म्हणा, देवाच्या वेळेची वाट पहा. प्रेज द लॉर्ड. कोणत्याच गोष्टींना कमजोरी बनवू नका. मी तुम्हाला सांगतो, प्रार्थना करत जा. तुम्हाला बघा, तुम्ही देवाला म्हणा आरोग्य येऊ अथवा नाही येऊ, तुमच्या जीवनामध्ये समृद्धी भरभराट येऊ अथवा नाही येऊ, तुमच्या जीवनामध्ये तुमचं घर बनव अथवा न बनव, परंतु तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक गोष्ट ठामपणे आपल्या जीवनामध्ये पूर्ण करायची आहे की मिळो अथवा न मिळो, काही दिसो अथवा न दिसो, मी माझ्या जीवनामध्ये देवाची स्तुती, आराधना, प्रार्थना, बायबल वाचन बंद करणार नाही. कारण की मला माहित आहे प्रभू या सर्व गोष्टी माझ्या गरजा आहे, पण तू देशील तर तुझ्या वेळेला दे. आणि जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करता, कधी तुमच्या जीवनामध्ये ते आकस्मित येऊन पडतं तुम्हालाही कळत नाही. प्रेज द लॉर्ड. एक बहीण जी होती ना, तिला त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून लेकरू होत नव्हतं. तिने त्या ठिकाणी साक्ष काय दिली, ती म्हणाली की मला माहित नव्हतं, मी देवाला म्हणतही नव्हते, मी फक्त एवढंच म्हणायचे, धन्यवाद प्रभू तू माझ्यासाठी चांगलं केलं, धन्यवाद प्रभू तू माझ्या जीवनासाठी सर्व काही चांगल्या गोष्टी केल्या, मला काही मिळो अथवा न मिळो, म्हातारपणातही दिलं मी तुझ्या नावाचा धन्यवाद करीन, पण तू जे करतो ते चांगलंच करतो. ही गोष्ट आठवून तिने सारखं देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात केली. आणि झालं काय, कधी दिवस गेले तिलाही कळालं नाही. आणि चांगलं सुंदरसं बाळ घेऊन चर्चमध्ये येऊन तिने त्याचं अर्पण केलं आणि देवाचं वचन तिने त्या ठिकाणी पूर्ण केलं. आमच्या डोक्यामध्ये खटके पडतात. आम्ही म्हणतो नाही नाही हीच माझी कमजोरी आहे, मला नाही नाही मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे, हेच पाहिजे, हेच पाहिजे, हेच पाहिजे, हेच पाहिजे. अरे देवबापाकडे त्याच्यापेक्षा चांगलं आहे ना. खटके नका उडू देऊ.
देवाला माहित आहे तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी कोणत्या वेळेला द्यायच्या आहे, चांगल्या द्यायच्या आहे. देवबाप चांगलंच देतो. मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत माझ्या जीवनाची साक्ष आहे. मी तर फार अयोग्य होतो, परंतु देवापाने मला अशा रीतीने अद्भुत रीतीने योग्य बनवलं की ज्या गोष्टी मी त्याला कधी मागितल्या नाही त्याच्यापेक्षा उत्तम त्याने मला दिल्या. प्रेज द लॉर्ड. अरे मला लोकांसमोर उभा राहायची सुद्धा भीती वाटत होती. तुम्हाला माहित आहे, मी जेव्हा स्टेजवर उभा राहायचो ना तर माझे पाय त्या ठिकाणी थरथर कापायचे. जास्त लांबची गोष्ट नाही सांगत मी. जेव्हा MBA ला होतो ना, जेव्हा आम्हाला प्रेझेंटेशन समोर त्या ठिकाणी उभा करायचे ना, तर असे त्या ठिकाणी आम्हाला इकडून पाठीमागून बोलायला आमच्यामध्ये हिंमत होती. इकडून टोमणे हान, तिकडून हे कर ते कर. आणि जेव्हा त्या आम्हाला समोर जाऊन बोलायला लावायचे ना तर आम्ही असे एकदम थरथर कापायचो. प्रेज द लॉर्ड. पण देवबाप आमच्या योग्यतेपेक्षाही चांगला देतो. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये चांगलंच करतो. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की कोणत्याच गोष्टीला आम्हाला आमची कमजोरी बनवू द्यायची नाहीये. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने आम्हाला धीर धरायला लावलेला आहे, कारण की तो आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी द्यायला तयार आहे. कारण की आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी ज्या आमच्या गरजा आहेत त्या सर्व देवाला माहिती आहे. आणि जेव्हा तो देतो त्यामध्ये तो सर्व गोष्टींची भरपुरी देतो. हालेलुया. हा, तुम्ही त्याला स्वतःची देवाकडे बघा. तुमच्याकडे आशीर्वाद आहे, देवाकडे तुम्हाला देण्यासाठी सर्व आहे, पण त्याला कमजोरी तर बनवू नका ना. नाही मला आरोग्यच पाहिजे, आरोग्यच पाहिजे, मला आरोग्यच पाहिजे. नाही मला पैसाच पाहिजे, पैसाच पाहिजे. नाही मला नोकरी पाहिजे, नोकरी पाहिजे, नोकरी पाहिजे. अरे मिळणार, सगळं मिळणार तुम्हाला, पण कमजोरी कशाला बनवता? सैतानाला कळलं अरे याला हेच पाहिजे म्हणून याच्या जीवनामध्ये, आता याला कसं नाही मिळायचं, याला डिप्रेशन करायचं. मग तो 4-5 लोक पाठवतात. का रे भाऊ, लय दिवसात चर्चला जातो आणि मग मिळाली का नोकरी तुला? तो म्हणतो नाही मिळाली. मग कशाला जातो त्या चर्चला, बरा होता ना आपल्या तिकडच. काही काही बहादर तर मला असेही भेटले, पाळक साहेब 8 महिने झाले चर्चला रेग्युलर आहे, प्रार्थना करतो, सगळं करतो, नोकरी देवाने दिली नाही. आता मग देवावर रुसलो मी, आता नाही येणार मी चर्चला. मी म्हणलं नको येऊ, माझं काय जातं. देवावर रुसला ना. लोकांचे हट्ट बी खरे अँटिक आहे. देवबाप जेव्हा त्यांच्या मनामध्ये येऊन म्हणतो अरे बाळा उठ ना माझ्यासोबत थोडंसं बोल, प्रार्थना कर. नाही देवाला झोप आली रे, आणि गपकन झोपून घेतो. आणि देवा पण एकदा प्रार्थना नाही ऐकले गेले मी देवावर बोलणारच नाही. सांगतो माझ्याकडे उत्तर आहे. देवबाप का बरं बोलत नाही त्याचंही उत्तर आहे, पुढे लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रार्थना करायची आहे. मी तुम्हाला सांगतो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी करण्याकरता तयार आहे. मी तुम्हाला सांगतो तुमची कमजोरी सैतानाची ताकद आहे, म्हणून कोणत्याच गोष्टीला आपली कमजोरी बनवू नका. खूप साऱ्या लोकांचे लेकरं त्यांची कमजोरी आहे, माहिती आहे तुम्हाला. म्हणून सैतान त्या कमजोरीचा वापर करतो आणि लेकरं आई वडिलांना उलटून बोलतात, लेकरं त्यांना शिव्या शाप देतात, त्याच्यानंतर वाईट संगतीमध्ये जातात, घाणेरड्या कामांमध्ये अडकलेले आहे. का बरं? आई वडिलांची कमजोरी. मी वारंवार सांगतो तुमची कमजोरी सैतानाची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःला असं बनवा ना, तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा फरक पडला नाही पाहिजे. तुम्हाला फरक हाच पडला पाहिजे की प्रभू माझ्या जीवनामध्ये जर नाहीये तर माझं जीवन काही कामाचं नाही. प्रेज द लॉर्ड. समजणं गरजेचं आहे हो. देवापाने आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या केलेल्या आहे, म्हणून आम्हाला नेहमी हे जाणणं गरजेचं आहे. इर्मिया 29:11 परमेश्वर म्हणतो माझ्याकडे तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन आहे. कशासाठी? भविष्यासाठी. मला आपल्या शेजाऱ्याला इर्मिया 29:11 लिहिलंय, देवाकडे तुमच्या जीवनासाठी बेस्ट प्लॅन आहेत. करील देवबाप त्या गोष्टी पूर्ण. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे त्याच्या समयामध्ये त्याने सर्व गोष्टी चांगल्याच बनवल्या. ज्या निसर्गाकडे पाहून तुम्ही म्हणता ना काय अद्भुत आहे, ते सुद्धा देवाने आपल्या शब्दाने निर्माण केलं. प्रत्येक गोष्ट बनवल्यानंतर जेव्हा मनुष्याला त्याला बनवायचं होतं त्याच्या अगोदर त्याने सर्व गोष्टी मनुष्यासाठी बनवल्या, आणि जेव्हा त्याने बनवल्या तो त्याच्याकडे पाहून म्हणतो की हे चांगलं आहे. पण तेव्हा ज्याने मनुष्य बनवला ना तो काय म्हणतो माहिती आहे का? हा माझ्या प्रतिरूपाचा आहे, माझ्या स्वरूपाचा आहे. जो प्रेम त्याने तुमच्यामध्ये घातलेलं आहे ना, ते प्रेम त्याने जगामध्ये नाही घातलं, जगाच्या वस्तूंमध्ये, जगाच्या गोष्टींमध्ये नाही घातलं. म्हणून देवाचं पवित्र वचन 153 लिहिलं की त्याला ठेचावं असं पित्याच्या मर्जीत आलं, कारण की त्याच्या जीवाचं दोषार्पण झाल्यानंतर परमेश्वर त्याची संतती आमच्या रूपाने परत पाहिजे. हालेलुया.
अद्भुत आहे हे. तुम्ही विचार नाही करू शकत का तुम्हाला मिळवण्यासाठी तुमचा सृष्टीकर्ता, तुमचा निर्माणकर्ता कोणत्या मार्गाने गेलेला आहे. तुम्ही म्हणता ना, मी म्हणतो अरे आमचं दुःख, हमारा दुःख तुम क्या जानो, है ना. अरे तुम्हाला काय माहितीये आम्ही कोणत्या गोष्टींना सामोरे जातो, तुम्हाला काय माहितीये आम्ही कोणत्या गोष्टींच्या अधीनतेमध्ये जातो, तुम्हाला काय माहितीये आम्ही कोणत्या गोष्टींना त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये फेस करतो. फार साऱ्या गोष्टी आहे आम्हाला सांगण्यासाठी, पुष्कळ गोष्टी आहे बोलण्यासाठी, परंतु बायबलचा जेव्हा परमेश्वराविषयी जेव्हा गोष्ट येते, अर्नेस्ट मॉल त्यांच्याविषयी एकदम सुंदर गीत गाता. ते म्हणतात, गुजरा है वो उन राहों से जिनसे हम गुजरते हैं, यीशु जी के चाहने वाले तूफानों से लड़ते हैं. हालेलुया. अरे हम तूफानों से लड़ने वाले लोग हैं, डरने वाले लोग नहीं है. किसी भी चीज को अपनी कमजोरी मत बनाना. बायबल सांगता कोणत्याच गोष्टीला आपली कमजोरी बनवू नका, कारण की ती कमजोरी सैतान घेईल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला टॉर्चर करायला सुरुवात करील, तुम्हाला निराश करण्यासाठी तो तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करील आणि तुमच्या जीवनामध्ये तो तुम्हाला एवढा त्रास देईल की तुम्हाला असं वाटेल का आता ख्रिस्ताला सोडून त्या ठिकाणी जगामध्ये जावं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे, जेव्हा इस्रायली लोक मिस्राच्या गुलामगिरीमधून निघाले आणि गुलामगिरीमधून निघाल्यानंतर मोशेच्या द्वारे देवापाने त्यांना त्या गुलामगिरीतून काढलं आणि एका प्रवासाला ते निघाले. आणि प्रवासाला निघाल्यानंतर जो प्रवास होता त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, अरण्यामध्ये ते किती वर्ष भटकत राहिले सांगा बरोबर. 40 वर्ष होते का? बरोबर का? माझं थोडस चुकीचं आहे. 40 वर्ष होते का 40 दिवस होते? 40 वर्ष. प्रेज द लॉर्ड. आणि 2 जण सोडून कनानमध्ये कोणीच गेलं नाही. कोण होते ते? यहोशुआ आणि कालेब. आता हे दोघं, अरे हैराण करणारी गोष्ट आहे, मोशे, अरोन आणि मिरियम या तिघांची कबर सुद्धा त्या अरण्यामध्येच बनली. प्रेज द लॉर्ड. मोशे कोण होता? लीडर होता. अहरोन कोण होता? याजक होता. मिरियम त्यांची बहीण होती. आता हे घराणं काय साधं नव्हतं, लेव्यांचं घराणं होतं. लेव्यांचं है ना, लेवी वंश जो आहे ना तो याजकांचं घर आहे ते. प्रेज द लॉर्ड. आणि या याजकांच्या घराण्यामधून हे येत होते, पण हे सुद्धा कनानमध्ये यहोशुआ कालेब राहिले. ते दोघच गेले. मला सांगा, हे लोक न पोहोचण्याचं कारण काय होतं? काय कारण होत? यांनी देवाविरोधात कुरकुर केली. काय केली यांनी? कंप्लेन्स, कुरकुर, तक्रार. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की हे नुसती एकच काम होतं यांना. काय होतं काम? काय होतं? अरे बोला ना. हा, आम्ही लहान लेकराच्या कानामध्ये नाही का कुर करतो, हे फक्त ते 2 शब्द ऍड झाले, कुरकुर, तक्रार. यांना दुसरे काहीच काम नव्हते, हे प्रत्येक गोष्टींमध्ये तक्रार करायचे. आता यांच्या समोर जर तुम्ही पाहिलं, यांना पाणी, यांना तहान लागली. यांनी तहान लागल्यावर काय केली? देवाकडे तक्रार केली, कुरकुर केली. मोशेला त्या ठिकाणी मरायला लागले. अरे आम्हाला इथं काय मरायला घेऊन आला का? पाणी नव्हतं तेव्हा बी तक्रार केली. जेव्हा पाणी होतं, समुद्र होता समोर, पाणी होतं, तेव्हा काय केलं? तक्रारच केली, कुरकुरच केली ना. केली का नाही? अरे भूक लागली तेव्हा बी कुरकुर केली. मटण खायचं तेव्हा बी कुरकुर केली. कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक, मिरच्या सारं त्यांना आठवायला लागलं. मिस्रामध्ये हे खात होतो, इथं काय आहे? देवापाने असं खाऊ घातलं का पार नरड्या लोक आले, काही काही तर ओकले. प्रेज द लॉर्ड. यांच्या जीवनामध्ये यांनी काय केलं माहित आहे का? यांनी फक्त आणि फक्त एकच काम केलं, ते म्हणजे फक्त आणि फक्त कुरकुर केली. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांग. जेव्हा मोशे आणि अहरोन फारो समोर गेले, ते म्हणाले की फारो, माझ्या लोकांना आम्हाला 3 दिवसाच्या प्रवासाला जाऊ दे. तिथं जाऊन आम्ही आमच्या देवाप्रित्यर्थ काय करू? होम करू, बलिदान करू आणि देवाची स्तुती आराधना करू. किती दिवसाचा प्रवास होता?
तो झाला किती दिवसाचा नंतर? 11 दिवसाचा. 11 दिवसानंतर झाला किती दिवसाचा? 40 दिवसाचा. 40 दिवसानंतर झाला किती? 40 वर्षाचा. हे का बरं झालं माहितीये का? फक्त आणि फक्त कुरकुर करण्यामुळे. तुम्हाला माहित आहे तुमच्या कुरकुरीमुळे, तुमच्या तक्रारीमुळे तुमचे आशीर्वाद डिले होतात. अरे बापरे, असं असतंय काय? तुम्ही जेव्हा देवाविरोधात कुरकुर करता, जेव्हा तुम्ही तक्रार करता, मनुष्य विरोधात तक्रार करता, तर तुम्हाला असं वाटत नाही का तुमचे आशीर्वाद डिले होता, ते लांबले जातात. यांनी कुरकुर केली, 3 दिवसाचा प्रवास 11 दिवसाचा झाला, 11 दिवसाहून 40 दिवसात झाला, 40 दिवसाचा 40 वर्ष झाला. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे. सर्व गोष्टींमध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे की आम्हाला तक्रारीच्या स्वभावामधून बाहेर यायचं आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, तक्रारींच्या स्वभावामधून बाहेर या. कशाविषयीच कुरकुर करू नका. अरे देवाला सोडलं नाही, मोशेला सोडलं नाही. मोशे विरोधात कुरकुर केली, देवाविरोधात त्यांनी कुरकुर केली. मी तुम्हाला सांगतो, मलाही लोक म्हणतात, पाळक साहेब तुम्हाला खरं सांगतो, आम्ही तुमच्यावर नाराज आहे, आम्ही तुमच्यावर बी नाराज आहे आणि देवावर बी नाराज आहे. मी म्हणलं खरे खुरे इस्रायली तुम्ही, खरे खुरे कोण आहे तुम्ही? इस्रायली. त्यांचा स्वभाव हाच होता ना, हे खरेखुरे इस्रायली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, या लोकांनी देवाविषयी कुरकुर केली, मोशे विरोधात कुरकुर केली. मी तुम्हाला सांगतो, या गोष्टींमधून आम्हाला बाहेर यायचं आहे, या गोष्टींवर आम्हाला विजय मिळवायचा आहे. याला आमची कमजोरी बनवायची नाहीये. जर आम्ही याला कमजोरी बनवतो तर आमचे आशीर्वाद डिले झाल्याशिवाय, लांबल्याशिवाय राहणार नाही. कारण की देवाची इच्छा आहे, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करून आनंदी होतो. प्रेज द लॉर्ड. बरं, चालले तिथून, निघाले, कुरकुर तर करीतच होते. आता निघाले तिथून, निघाल्यानंतर त्या ठिकाणी मार्गात चालले. आता तुम्हाला माहित आहे का, दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ त्यांचा वाटाड्या होता, है ना? आम्ही गाणं गातो ना, त्याच्या आधी काय? त्याच्या नाही, ते कडवं काय आहे? दिवसा मेघस्तंभच्या अगोदर एक लाईन आहे ना कोणती तरी, कालवारीच्या वाटेवरी, नाही जे असेल ते, पण म्हणतो ना, दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझे वाटाडे प्रतिदिन, आहे ना? तिथं होते ना. आता यांना माहित होता का कनानचा रस्ता? माहित होता का? बिलकुल नाही. हे मस्त पैकी त्या ठिकाणी त्याच्या मागे चालत होते. प्रभू त्यांच्या बरोबर चालायचा, मेघस्तंभ बनवून, अग्निस्तंभ म्हणून हे चालायचे. जिथं तो थांबायचा आहे तिथं बसायचे, तिथं थांबल्यानंतर हा जिकडे वळायचा आहे तिकडे वळायचे. सगळं करून 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 सुद्धा यांनी देवाविरोधात काय केली? कारण की कनानमध्ये जाण्याचा रस्ता फक्त देवालाच माहित होता, रोड मॅप फक्त देवबापाकडे होता. आणि देवबापाकडे होता तर मला एक गोष्ट सांगा, जेव्हा मिस्रातून देवबापाने त्यांना काढलं, जो मेघस्तंभ अग्निस्तंभ बनून चालणारा परमेश्वर, त्याला काय माहित नसेल का यांना वाटेत पाणी लागतं का, यांना भूक लागते का, काय लागतं? देवबापाने एवढं निर्दयी का हो प्रभू? एवढं निर्दयी आहे का? तो तुम्हाला या ठिकाणी घेऊन आला का? त्याला असं वाटतं का तुम्हाला इथे येऊन त्रास द्यावं? जाणून बुजून प्रभू तुम्हाला घेऊन आला का? जाणून बुजून प्रभूला वाटलं का यांचा आता मी वाटोळच करणार आहे, यांना मी त्रासच देणार आहे, यांचं मी त्या ठिकाणी काहीतरी करतो, यांना चांगली अद्दल घडवतो, यांनी मला सोडलं, यांच्या साऱ्या गोष्टीचा मी सूड घेतो, यासाठी प्रभू आम्हाला इथे घेऊन आला का? देवापाला आमच्या जीवनामध्ये चांगलं करायचं आहे. आणि तीच गोष्ट त्यांनी इस्रायल लोकांसंबंधाने केली. ते लोक जेव्हा अरण्यातून निघाले, त्या मार्गाने जात होते, देवाला माहित होतं की यांना पाण्याची आवश्यकता आहे आणि कधी पाणी द्यायचं हे सुद्धा माहित होतं. पण यांनी काय केलं? तक्रार केली. प्रभूला काय त्यांना त्रास द्यायचा होता का? नाही द्यायचा ना. तर प्रभूची साधी आणि एवढीच इच्छा होती की या लोकांनी प्रत्येक स्थितीमध्ये माझ्यावर विश्वास करावा. मिस्रामध्ये एवढे अद्भुत चमत्कार केले तरी सुद्धा इस्रायल लोक इमानाला जागले नाही. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? अरे तुमच्या समोर जर तांबडा समुद्र दुभागला तर तुम्ही काय करायला पाहिजे? देवाविरोधात बोलायला पाहिजे. माझ्या समोर जर प्रभूने, मी साधं एखाद्या असा नाला जरी असला ना आणि मी तिथं चाललो, त्या नाल्याला जर प्रभूने मी फक्त म्हटलं प्रभू काय करू, प्रभू म्हणतो कर आज्ञा, आणि मी आज्ञा केली आणि तो जर दुभागला ना, माझ्याकडे तर फोन आहे, मी मस्त पैकी सेल्फी मस्त चाललोय मी,
पुरावा. प्रेज द लॉर्ड. आणि एवढं करूनही मी देवाचं त्या ठिकाणी देवाविरुद्ध तक्रारच करतो, तर चांगला स्वभाव थोडी माझ्यामध्ये. म्हणजे देवापर्यंत तुम्हाला साऱ्या गोष्टीतून काढलं, तुम्ही त्या ठिकाणी नाशाच्या खाचेत दलदलीच्या चिखलामध्ये होते, लोक तुम्हाला विचारत होत नव्हते, तुम्हाला त्या ठिकाणी नावं ठेवायचे. आता तुमची परिस्थिती बदलली, देवापर्यंत तुम्हाला सांगणं दिलं, आता तुमच्या अपेक्षा वाढायला लागल्या. अरे प्रत्येक गोष्टींसाठी बघा, दुःखाबरोबर झोंबी करताना जसं तुम्ही सहन केलं आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही वाट पाहिली, तुम्ही विश्वासयोग्य राहिले की देवा एक दिवस माझी परिस्थिती बदली, या गोष्टींवर विश्वास ठेवून तुम्ही देवाची वाट पाहिली, देवाने चांगलं केलं. आता जसं तुमचा विश्वास वाढायला लागला, तुमचा धीर जो आहे तो कमी व्हायला लागला. स्तोत्रकर्ता म्हणतो, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. प्रेज द लॉर्ड. धीर धरणं शिकायचं आहे ना. देवबाप यांना हे शिकवत होता की जरी हे त्या मार्गाने चाललेले आहे, डोळ्यासमोर यांच्या पाणी नाहीये, परंतु यांनी असा विश्वास करावा की ज्या देवाने आम्हाला मिस्राच्या गुलामगिरीमधून काढलं, तो आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा करील. आणि हाच विश्वास देवाला त्यांच्यामध्ये टाकायचा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इब्री 11:1 मध्ये काय लिहिलेलं आहे बरं? विश्वास विश्वास आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची. त्यांना पाणी दिसत होतं का तिथं? मग ते काय करत होते? कुरकुर करत होते का नाही? पण देवाची इच्छा काय होती? यांनी विश्वास ठेवावा का हा पाणी देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे समजतंय का नाही? तुम्हाला माहित आहे का माझा विश्वास कसा आहे? मी त्या ठिकाणी अब्राहमाचं गोष्ट वाचतो ना, तर अब्राहमाला जेव्हा परमेश्वराने सांगितलं ना, अब्राहमा तुझा पुत्र इसाक आहे ना, त्याला काय कर? माझ्यासाठी अर्पण कर. अर्पण कर म्हणजे त्याला बलिदान कर माझ्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो, मी असा विश्वास करतो की प्रभूने जेव्हा अब्राहमाला सांगितलं ना, तू तुझ्या पुत्राला त्या ठिकाणी माझ्यासाठी अर्पण कर, तेव्हा मी विश्वास करतो त्या मोरिया देशामध्ये त्या डोंगरावर परमेश्वराने त्या हिडकेची व्यवस्था ऑलरेडी तिथे करून ठेवली होती. फक्त याला तिथं जायचं होतं आणि पाहायचं होतं. हालेलुया. जर परमेश्वराने तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहे, तर देवबाप तुमच्या जीवनामध्ये त्या करीलच. फक्त काही गोष्टींना आपल्या कमजोरी बनवू नका. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराने सर्व गोष्टी आमच्या करता त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रभू तुमच्या जीवनामधून, तुम्हाला त्याला आवडत नाही, त्याला हौस नाहीये की त्याला तुम्हाला संकटांमधून न्यावं. तो त्या संकटाच्या पलीकडे त्या दुसऱ्या तीराला हजर असणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजणं, आम्हाला विश्वास करणं गरजेचं आहे की जरी आमच्या डोळ्यासमोर काही दिसत नाही, आम्हाला आरोग्य दिसत नाहीये, आम्हाला त्या ठिकाणी चांगली आर्थिक स्थिती सुधारलेली दिसत नाहीये, लेकरांचं शिक्षण दिसत नाहीये, लेकरं त्या ठिकाणी आज्ञा पालनामध्ये दिसत नाहीये, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व काही विपरीत दिसत आहे, परिवारामध्ये भांडणं आहे, तंटा आहे, वाद आहे, शेजारी पाजारी विरोधात आहे. परंतु तुम्ही या सर्व परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवायचा आहे की आमच्या समोर जरी परिस्थिती विपरीत असली, या विपरीत परिस्थितीतून काढणार आमचा परमेश्वर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा या विश्वासाने तुम्ही चालता, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये त्या सर्व गोष्टी चांगल्याच तयार करतो. हालेलुया. येस, तो करणारा परमेश्वर आहे. तुम्हाला माहिती आहे प्रभूवर भरोसा कसा असतो आमचा? मी तुम्हाला सांगतो, देवबाप आमची तरतूद कशी करतो. एक आहे ना, एक जहाज होतं, मोठं जहाज होतं, प्रवासी जहाज होतं. आणि त्या प्रवासी जहाजामध्ये त्या ठिकाणी पुष्कळ सारे लोक होते, प्रवास करत होते. आणि अचानक झालं काय? ते जहाज त्या ठिकाणी तुटलं. टायटॅनिक विषयी सांगत आहे मी, दुसरं जहाज आहे, ते तुटलं. आता त्या जहाजाचा जो कॅप्टन होता, त्या कॅप्टनची एक छोटीशी पोरगी होती. छोटीशी होती, एक 4-5 वर्षाची, 5 वर्षाची असेल. आणि ती पोरगी जी आहे ना, ती त्या जहाजामध्ये होती. आता जहाजामध्ये जे लाईफ बोट असतात, त्याच्यामध्ये हवा भरायची, ते जेवढे प्रवासी आहेत त्यांच्या रक्षणार्थ त्या जहाजामध्ये त्या बोटी असतात. आणि पटापटा त्यांनी त्या ठिकाणी ते तुटलं आणि ते बुडायला लागलं. जसं ते बुडत होतं, हळूहळू बुडतं ना जहाज, ते लगेच नाही बुडत. दगड टाकल्यावर जसं तो खाली जातो पाण्यात, तसं जहाज बुडत नाही, हळूहळू ते बुडतं ना, बरोबर. आणि ते बुडत असताना पुष्कळ लोक त्या ठिकाणी आपलं प्राण वाचवण्यासाठी त्या बोटीमध्ये त्या ठिकाणी उड्या मारत होते. आणि एक आजी होती, 65-70 वर्षाची आजी होती. आणि ती चालली त्या ठिकाणी, आणि ती त्या ठिकाणी जहाज असं त्या ठिकाणी कलंडायला लागलं म्हणून ती खरकत त्या ठिकाणी धरत ती जात असताना तिने पाहिलंय का खोलीमध्ये एक मुलगी जी आहे ती आपल्याच धुंदीमध्ये नाचत आहे, छोटीशी. ती म्हणाली, बाळा इकडे, अरे जहाज बुडतंय, तू ते सूचना नाही ऐकत आहे का? चल. ती म्हणते, आजी मला माहिती आहे, तू पुढे जा, मी मागून येते.
आजीला त्या ठिकाणी वाईट वाटलं, अरे लेकराला काय माहित आहे का नाही. ती मोठ्याने, अगं बाळा तुला कळतंय का, लवकर इकडे माझ्यासोबत चल, मी तुला घेऊन जाते आणि आपला प्राण आपण वाचूया, बोट बुडतीये. ती म्हणाली, आजी मला माहितीये, तू जा पुढे, मी येते पाठीमागे. आजीला वाटलं अरे हे काय चाललं. आजी म्हणाली, आजी तिच्याजवळ गेली, तिच्या हाताला धरलं तिने. तुला कळत कसं नाही, जहाज बुडायला लागलं, तुला प्राण, तू मरशील, चल माझ्यासोबत. ती म्हणली, अगं आजी सगळं ऐकू येत आहे, मला माहिती आहे जहाज बुडत आहे, पण तुला एक सांगू का, माझे पप्पा या जहाजाचे कॅप्टन आहे, या जहाजाचे ते प्रमुख खलाशी आहे, त्यांनी माझ्या प्राण वाचवण्याची व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तू पुढे जा, मी बरोबर येईल. आता सांगायचं काय आहे, तुमचा परमेश्वर ज्याच्यावर तुम्ही विश्वास करता त्या परमेश्वराने तुमच्या पुढची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे. तुम्ही आज म्हणता ना मला आरोग्य पाहिजे, तुम्ही म्हणता ना मला या वस्तू पाहिजे, तुम्ही म्हणता ना मला हे पाहिजे ते पाहिजे, घरामध्ये शांती पाहिजे, लोकांच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व गोष्टी चांगल्या झालेल्या पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, प्रभू बरोबर चालत राहा, विश्वासाने चालत राहा, पुढे देवापाने सगळं काही चांगल्याच गोष्टी केलेल्या आहे. हालेलुया, हालेलुया. देवापाने तुमचे बंधन आरोग्य तोडण्याचं प्रयोजन आधीच करून ठेवलेलं आहे. तुम्हाला त्या मार्गाने फक्त जायचं आहे. चला, स्तोत्र 23 किती लोकांनी वाचलं बरं? किती लोकांनी वाचलं? किती लोक त्या स्तोत्र 23 मधून गेले? स्तोत्र 23 वाचणं आणि त्यामधून जाणं फरक आहे बरं का. तुम्ही म्हणाल त्याच्यात कसं काय जायचं बा, है ना? विचार पडतो ना, विचार तर आहे नाही. काय लिहिलेलं आहे? मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. आणि पुढे नाही, पुढे नका, मला माहिती तुमचं पाठ. पुढे नाही, इतकं इतकं हे बघा, ही लाईन हायलाइट करा. म्हणा, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. हा म्हणा, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. तिथं असं लिहिलंय का थांबलो? काय लिहिलेलं आहे? जात असलो म्हणजे तुम्ही जाताय तिथं, मृत्यू छायेची दरी आहे ना, आणि तुम्ही मृत्यू छायेच्या दरीतून जात असले, तुम्ही थांबले. मृत्यू छायेच्या दरीतून मी थांबलो, मृत्यू छायेच्या दरीतून मी थांबलो. देवबापाने काय सांगितलं? अरे तिथं लिहिलंय ना, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, म्हणजे तुम्ही तिथून जात आहात. तुम्हाला आरोग्य पाहिजे ना, आरोग्याच्या दरीतूनही मी जात असलो. नाही, आजारांच्या दरीतूनही, सॉरी, आजारांच्या दरीमधून जाणार ना, संकटाच्या दरीमधून जाणार ना. थांबणार आहे का तिथं? आणि तुम्ही तुमच्यापैकी तुम्ही पाहिलं का, पाळक साहेब मृत्यू छायेत चालले आणि मध्येच जाऊन अडकले. त्यांना काही समजा नाही. त्यांना म्हटलं अरे इकडे या, इकडे या. ते म्हणतात नाही, मला इथंच थांबायचं. कधी पाहिलं का असं तुम्ही? प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्या दरीमधून जायचंय. म्हणा शेजाऱ्याला, मृत्यू छायेच्या दरीतून जायचं आहे. हा, आजारांच्या दरीतून जायचं आहे, तंगीच्या दरीमधून जायचं आहे, पण तिथे थांबायचं नाहीये. म्हणा त्यांना थांबायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. मग ते जर आम्हाला त्या तिथं थांबण्यासाठी नाही, जाण्यासाठी दिलेलं आहे, तर तुम्हाला मला तिथून जावं लागेल का नाही? किती लोक आहे त्यांना तिथून जायचं नाहीये बरं? सगळ्यांना जायचंय ना. अरे जगामध्ये कुठेही जा, समस्या तुमचा पाठलाग सोडणार नाही. पण मला सांगा, जो व्यक्ती त्या दरीतून जातो तर तो विश्वासाने येणाऱ्या लोकांना काय सांगतो माहितीये का? माझ्याकडे पहा, मी ती दरी पार केलेली आहे, कारण की ख्रिस्त येशू माझ्या बरोबर होता. म्हणून लिहिलेलं आहे, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो, अरिष्टच भिणार नाही का, कारण की तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. अरे प्रयोजन करून ठेवलंय देवाने, प्रयोजन केलेलं आहे. देवाने सर्व गोष्टीची तरतूद करून ठेवलेली आहे. तुम्हाला फक्त जायचं आहे. एक दिवस असा येईल, सर्व गोष्टी देवा तुम्हाला देऊन टाकेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, मी तुम्हाला तेच सांगतो, तुम्हाला जावं लागेल. थांबायचं नाहीये, थांबायचं नाही गड्या, जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू म्हणतो,
काही जण त्यातून गेले आणि आता ते कुठे आहे माहित आहे का? शेवटच्या दरवाजावर आहे. आता इथून पाऊल ते पुढे टाकतील आणि त्याच्यातून ते निघून जातील. आमेन. तुमच्यापैकी आणि माझ्यापैकी या ठिकाणी आज देवाचा दास या नात्याने मी विश्वासाने घोषणा करतो की आम्ही त्यातून देवबापाने आम्हाला बाहेर काढलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, अशी कोणतीच काळ रात्र नाहीये, कोणतीच काळी रात्र नाही जिची सकाळ झालेली नाही. प्रेज द लॉर्ड. रात्री शोकाने बिराड केला, परंतु प्रातःकाळी हर्षध्वनी आमच्या चेहऱ्यावर उमटतो. अगर रात को रोना पड़े सुबह मगर तुम हंसोगे, इसलिए हिम्मत धरो, प्रार्थना करो. प्रेज द लॉर्ड. अरे घरातली परिस्थिती तुम्ही पाहताय, तुम्ही प्रार्थना करत राहिले, तिकडे तंटा वाढायला लागला, भांडणं वाढायला लागले. अरे या गोष्टी चिन्ह आहेत की प्रभू तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहे. हालेलुया, हालेलुया. अरे हा ना, मी तुम्हाला खरं नाही, तुम्हाला हे बघा, माझ्या प्रार्थनेचा स्तर जसं जसं वाढायला लागतो ना, तसं मला जास्त त्रास होतो. मग मी काय करायला पाहिजे? प्रार्थना करणं सोडून द्यायला पाहिजे, बरोबर का नाही? मग मी काय केलं पाहिजे? मी प्रार्थनाच केली पाहिजे ना. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतात, पळक से प्रार्थना केली का लई भीती वाटते हो. अरे वाटू द्या ना. एक दिवस भीती वाटेल, दुसऱ्या दिवशी वाटेल, महिनाभर वाटेल, पण महिन्याच्या नंतर जेव्हा प्रभू स्वतः येऊन जेव्हा सिंहासारखं तुमच्या आजूबाजूला त्या ठिकाणी पहारा देईल ना, कारण की प्रभू विषयी काय लिहिलं? आमचा प्रभू यहुदाचा सिंह आहे. फाडतो डायरेक्ट तो सैतानाला. हा, कसली भीतीन कसलं काय हो. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय स्तोत्र 91 मध्ये, तुझ्या बाजू सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, मात्र ते तुला भिडणार नाही, तुला डोळ्याला दिसतील ती. का बरं नाही भिडणार? कारण प्रभू तुमच्या बाजूने आहे ना. येस, परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे. मनुष्य माझं काय करणार? इफ गॉड इज फॉर यू, हू कॅन बी अगेन्स्ट यू? कोणाची हिंमत आहे तुमच्या विरोधात जायची? कोणाचीच नाही ना. म्हणून आम्हाला या दिवसांमध्ये हे जाणणं गरजेचं आहे की आम्हाला याच परिस्थितीमध्ये धीर धरणं गरजेचं आहे, कारण की या परिस्थितीमध्ये आमची परीक्षा फार टफ होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्यातून जायचं आहे. मग कितीही गोष्टींमधून तुम्हाला अडखळणं आले, तुम्ही फक्त चालत राहा, घाबरू नका. एक दिवस प्रभू तुम्हाला तिथे नेईल जिथे तुमच्यासाठी आशीर्वादित त्या ठिकाणी ठेवलेले आहे. ते आशीर्वाद, ते आरोग्य, ती भरभराट, ती समृद्धी, ते पवित्र जीवन, ते युगानुयुगचे याजकपण, ते सर्व प्रभू तुम्हाला देईल. आणि जेव्हा तो देईल तेव्हा तुम्ही म्हणाल, मी आणि माझे घराणे ते यहोवाची सेवा करणार. हालेलुया. आणि सैतान तुम्हाला इथंच त्या ठिकाणी तुमचं मन कच्च करतो बरं का. सैतान इथंच तुमचे मन कच्च करतो. तुम्ही जेव्हा प्रभूमध्ये चालायचा निश्चय करताना, तेव्हा तो तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवून देतो, तो तुमची कमजोरी आठवून देतो. अचानक कोणाचा तरी तुम्हाला मेसेज येतो, तुम्ही ज्या गोष्टींपासून फार परावृत्त झाले, तुम्हाला त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो. अशा लोकांना प्रभू म्हणतो, come out my people from Babylon. माझ्या लोकांनो, त्या बाबेलामधून बाहेर या. बाबेल माहिती आहे? पापाचं नगर म्हणून ओळखलं जातं. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, पहा ती बाबेलची वेशा पाडली गेली आणि विजयी शब्द आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तिथून निघायचं आहे हो. सैतान फार मन कच्च करतो, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विश्वास करा, देवा तुमच्या पाठीमागे कार्य करताय. एस्तेरच्या पुस्तकामध्ये देवाचं नाव आहे का? एस्तेर ताई माहित आहे का तुम्हाला? माहित आहे ना? एस्तेर ताईंच्या पुस्तकामध्ये आहे का प्रभूचं नाव आहे का? एकही ठिकाणी परमेश्वराचं नाव नाहीये, परंतु तरी ते पुस्तक बायबल मध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे का, कधी कधी प्रभू कार्य करतो, तो स्वतः समोर येत नाही, पण तो पडद्याच्या मागे काम करतो. तर तुमच्या जीवनामध्ये देवबाप पडद्याच्या पाठीमागे राहून कार्य करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही दिसो अथवा न दिसो, तुम्ही विश्वास करत राहा, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये चांगलंच करील. म्हणून मी तुम्हाला सांगेल, अशी कोणतीच काळी रात्र नाही जिची सकाळ झाली नाहीये. तुम्हाला काही दिसो अथवा न दिसो, माझा विश्वास आहे, तुमचाही विश्वास असायला पाहिजे की काही दिसो अथवा न दिसो, पण त्यामागे परमेश्वर कार्य करतच आहे. हालेलुया. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, तुमची ती वेळ चालू आहे. अरे विश्वासाने म्हणा, खडूसपणा नका करू.
मी तुम्हाला सांगितलं, जे लोक म्हणणार नाही ना त्यांच्या जीवनामध्ये होणार नाही अशी मी स्वतः प्रार्थना करतो, त्यांना प्रार्थना करायची गरज नाही. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, माझ्या प्रार्थनेचं प्रभू फार लवकर उत्तर देतो. आम्हाला फार मोठा त्या ठिकाणी, मी कशाची घमेंड करतो माहितीये का? मी माझ्या प्रभूची घमेंड करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तसेच आहात आणि माझाही विश्वास आहे की तुम्ही त्या योग्यतेमध्ये चालत आहात. तर जरा आनंदाने त्यांना म्हणा, त्यांना विश्वासाने म्हणा तुमची ती वेळ चालू आहे जशी योसेफाची त्या तुरुंगातली शेवटची रात्र होती. आमेन. कळालं का? आता ज्यांनी वाचलं असेल त्यांना कळालं. तुम्हाला माहित आहे का, तुरुंगात जेव्हा योसेफ होता, राजासमोर जाण्याच्या अगोदर योसेफाची अवस्था काय होती? गुलामगिरीत होता. गुलामाचा पोशाख होता, साखळदंडांनी बांधलेला असेल, त्याच्याकडे ते बेड अंथरूण वगैरे सगळं गुलामाचं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो कोणासमोर उभा होता? राजासमोर उभा होता. राजासमोर उभा राहिल्यानंतर त्याने त्या ठिकाणी जे काय करायचं होतं ते सांगून दिलं. आता त्याची जी दुसरी रात्र येण्याच्या अगोदर योसेफ कुठं होता? योसेफाच्या अंगावर तागाचे वस्त्र, योसेफाच्या हातात अंगठी, योसेफाच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी सुवर्ण जे काही असेल चांगलं त्या जे अनमोल रत्न जे असतील ते घातलेले. योसेफाला झोपायला मखमलीची गादी. प्रेज द लॉर्ड. आदल्या दिवशी तुरुंगामध्ये होता, दुसऱ्या दिवशी देवाने त्याला राजमहालात बसवलं. प्रेज द लॉर्ड. जर तो परमेश्वर हे करू शकतो तर तुमची तीच अवस्था देवबाप करत आहे ना. हालेलुया. विश्वासाने आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर सर्व काही असंच करणार आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टी ऐकता तेव्हा तुम्हाला विश्वासामध्ये खंबीर राहायचं आहे. म्हणून आम्ही गीत गातो ना, मिळो वाना मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. हालेलुया. हेच आहे देवाचं प्रेम. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला हेच सांगेल, आपली कमजोरी ना सैतानाची ताकद आहे. तर कोणत्याच गोष्टीला कमजोरी बनवू नका. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणताल नाही 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 नाही, एखाद्या गोष्टींमध्ये कसं ती माझ्या हक्काची आहे ना, मग तिला कसं सोडायचं? मी तुम्हाला सांगतो, तीच गोष्ट तुमच्यासाठी त्रासदायक बनते. प्रेज द लॉर्ड. मी अशा खूप साऱ्या माता भगिनींना पाहतो, त्यांनी आपल्या लेकराला जीवापाड जीव लावला. लोकांच्या विरोधात ते लेकर चुकीचे होते तरी ते त्या लेकरांवर दुसऱ्याला भांडायला गेले. आणि मी आज पाहतो ते लेकर भर रस्त्यावर उभा राहून त्यांना शिव्या देतात. आणि त्या माता भगिनी आमच्याकडे बघून म्हणतात, एवढंच होतं तेव्हापासून सांभाळत आले आणि हे माझ्या नशिबी देवाने ठेवलं होतं, त्या देवाचं आता काय, आणि देवाच्या नावाने फोटो. माझं बायबल फार क्लिअर सांगतं, तुझं लेकरू चुकतं ना त्याला शिक्षा कर. छडी मारण्याने ते मरत नाही. आम्हाला लाथा बुक्क्यांनी मारायचे. माझ्या पप्पांनी एकच माझ्या कानामागं अशी मारली होती तर मला 1 महिनाभर ऐकू येत नव्हतं एका कानात. पट्ट्याखाली मार खाल्लाय. अरे काय काय मी तुम्हाला सांगतो काय, कधी कधी असं वाटतं बरं झालं मी मार खाल्ला, जेणेकरून आता शिस्तीत राहतोय, असं मला म्हणावं लागतं. प्रेज द लॉर्ड. मला त्या गोष्टी जेव्हा आठवतो ना तर मी रिग्रेट फील नाही करत, मला पस्तावा नाही होत, मला आनंद होतो की प्रभू तू किती प्रेम करतो आम्हाला. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो, ज्याला तो पुत्र म्हणतो त्याला तो फटके मारतो. ज्या लेकरांना त्यांचे आई वडील पुत्र म्हणतात, कन्या म्हणतात, ते त्यांना फटके मारायला मागं पुढे पाहतात. प्रेज द लॉर्ड. धाक गरजेचा आहे हो. आणि आई वडिलांची प्रार्थनाही गरजेची आहे. योग माहित आहे का तुम्हाला? योग प्रतिदिवशी त्याच्या लेकरांसाठी बलिदान करायचा ना. का बरं करायचा? कारण की त्यांच्या ठाई कोणता अधर्म राहू नये. प्रेज द लॉर्ड. देवबापाची फार महान इच्छा आहे की तुम्हाला देवबाप या ठिकाणी घेऊन आलेला आहे. म्हणून या दिवसांमध्ये विश्वासामध्ये चालण्याकरिता
आम्हाला अधिक स्थिर होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देव बाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.